मुक्ता, परत या घरात पाय सुद्धा ठेवू नकोस. मोठी आई. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. तुझ्या आई तुला सांगते, माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. आई, ए आई, आई. ती येणार नाहीये. आई येणार नाही. हा? मग मुक्ताचा गृहप्रवेश कोण करणार? माझ्याकडे बघू नको बाबा. मी दादाच्या वाईट प्रसंगात साथ द्यायला आली आहे त्याला. आणि काय रे हे सारंग, काय किती गुणी बाळ आहेस तू. हा, किती कौतुक होतं तुझं आम्हाला. आणि किती रे किती वाईट दिवस दाखवलेस तू माझ्या दादाला. मुक्ता माझी बायको आहे, ह्या घराची सून. हे मी सारंग नगरकर, ह्या घरातला मोठा मुलगा. त्यामुळे माझ्या बायकोचा विधिवत गृहप्रवेश हा व्हायलाच हवा. सारंग रावदादांनी सांगितलंय, काहीही झालं तरी या मुलीचा गृहप्रवेश करायचा नाही आणि आम्ही त्यांची आज्ञा टाळू शकत नाही. आणि म्हणूनच आमच्यापैकी कोणीही हिचा गृहप्रवेश करणार नाही. पर म्या करणार हाय. आज मुक्ताचा घर प्रवेश होणार. अगं ए म्हातारे, तू विधवास विसरलीस का? हा, असं उघड्या कपाळाने यांचा गृहप्रवेश करशील ना तर त्यांचं आयुष्य पण उघड्यावर पडेल. सासूबाई, तुम्ही हे केलंय रावदादांना समजलं तर ते काय करतील माहितीये ना तुम्हाला? माझं काय व्हायचं ते होऊ दे ग. मी नाही आता कुणाला घाबरत. सारंग, जिला तू बायको म्हणून घेऊन आलायस ना, तिच्या हातात संबळ आहे
आणि हीच तिची खरी लायकी. सारंग, तू ये घरात, मी हिला संबळ वाजवायला लावते. त्याचे तुला पैसे मिळतील हा, आणि तरी पण पैसे कमी पडलेच तर सगळं घरकाम पण करून घे, त्याचे वेगळे पैसे मिळतील. साध्या साध्या गरजा भागवायला श्रीमंत घरच्या मुलाला नादी लावायची गरज नव्हती तुला. रेणुका, तोंड सांभाळून बोल. बरोबर बोलतीये ती, हीच लायकी आहे तिची. या घरातले मुख्य पुरुष म्हणजेच रावसाहेबांनी मला सून म्हणून सगळे अधिकार दिलेत. तुला पैसेच हवेत ना, मी तुला 10,000 रुपये देते. माझ्या नवऱ्याला घरी सोडल्याच्या आनंदात संबळ वाजव. आणि तसंही तुझी ऐपत पाहता 10,000 रुपये खूप आहेत ना. 1 मिनिट. आर्याताई, मी या घरच्या पाहुण्या आहात, पण मी छोट्या मालकांची बायको आहे. त्यांच्या बायकोशी बोलायची ही पद्धत नाही. किती रे, किती बोलते ही मुलगी. बाई 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 सारंग, अरे काय हे, किती बोलते ही घरच्या लोकांना. हे बघ सारंग, उद्या हिने आपला अपमान केला म्हणजे आमचा अपमान केला तर आम्ही काय करायचं. आम्ही हिला सून म्हणून कसं काय स्वीकारायचं. ही गरीब गाय असती ना तरी तुम्ही तिला हाकलून दिलं असतं. हिला घरात घ्या अगर घेऊ नका, पर मुक्ताला या नगरकरांची सून म्हणून तिला मी घरात घेणार आहे. बोलली. चला चला घर प्रवेश करूया. थांब. अशी चूक करायची हिम्मतही करू नकोस हा. तुला रावसाहेब नगरकर काय आहेत हे माहित नाहीये का. ह्या घरातून मुक्ताची अंतयात्रा निघेल असं सांगून गेली. बर, तुला पण काढायची आहे.